दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तस्तात हात तोंड धुवू लागले. ते बघताना हिरोजीच्या वेशातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली. राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकऱ्यांना कोणेविषयी शक अंदेशा येतो का याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजांचे बनावट हिरोजीवर ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले. तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठीबाहेर पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते. राजे कोठीच्या भिंतीला धरून अदबीने उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप कमरेत वाकून अदब पेश केला. हिरोजी पलंगावर कोरे पडून होता. महाराज साहेब, संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले. हा. पलंगावरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठवली. येतो आम्ही, संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले. खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत गडबडीने म्हणाला, आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुंभारबाडीत आमची वाट बघा. तिसऱ्या प्रहरानंतर औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी जी म्हणत 3 वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठीबाहेर पडू लागले. न राहून मावळी वेशातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभुत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. यशवंत व्हा. दरवाजातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजीच्या वेशातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला. कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपती बोटे फिरवताना स्वतःला विसरून गेले होते. तिसरा प्रहर टळतीला गेला. कुंभारबाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसुक उठून बाहेर येत नूरजंग बागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावित होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. आणि महाराज साहेब आलेच नाहीत तर 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 जेधे काकांच्या संगतीने आज आग्र्याबाहेर पडायचं. मथुरेच्या वाटेनं चाल धरायची. मथुरा कुठं आहे, कशी आहे, तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, तुमचे आबासाहेब कुठं आहेत म्हणून तर मासाहेब किती दिवस झाले त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळाला. आणि धाराऊ धाकले आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजी बाबा त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. टप 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 घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजीपंतांकडे एक नजर देत ते तरात्तर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकीसर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना 2 स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडाईतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेधे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला. चला, टाकोटाक निघायचं आहे. ते दबकून बोलले. निघायचे? क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराज साहेबांशिवाय निघायचे? कुठे, कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पायउतार झाला होता. सर चुकवण्याचे निमित्त करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराने लगीने पावले पडत होती. पायीचे मावळे पायताण कुरकुरत होते. त्या पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट धगीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मोहरून उठले. हे हे महाराज साहेबच! मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले. राजे क्षणभर गडबडले.
आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे ताणते करून इशारा भरला, सावधगिरीचा, काही न बोलण्याचा. संभाजीराजे उमगावायचे ते उमगले. नीराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे 2 कवी आहेत. त्यांना सांगा, हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे. राजांनी नीराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन नीराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही. त्र्यंबकपंत फरमावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या? राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो. संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले, चला, आम्हीही येतो. राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडते आहे याची कुंभाराला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता. बाबा, आम्ही निघतो, संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. बाहेर बारीस हायनी. तो थोडे मावळी थोडे उत्तरी बोलला. शंभूराजांनी कंठीचा मोतीकंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले, कंठा द्या, पण एक सांगा त्यास, आम्ही जाताच पहारेकरी येतील. त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रुखाने कूच झाल्याचे सांगणेच बोला. बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा. संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले, काय सरकार, आम्ही औरंगाबादेत जातो आहोत. मुलुखास कोणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे, येतो आम्ही. जी. कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे, सर्जेराव, त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली दस्तके काढून दाखवली. कौनसी सवारी है? तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत राजांनी शहरातील रामसिंगांच्या हवेलीकडे पगडीचा रोप ठेवून जाप दिला. राणा रामसिंग की मेहमान सवारी, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिणवेशी बाहेर पडले. कोणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होती. राजांनी यमुनेच्या किनाऱ्याने उत्तरेकडे हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुना काठ येताच घोडी थांबली. सगळे पायउतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही भूते संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या आणि राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुना काठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांविषयी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठाकणार होते. मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबकपंत आणि सर्जेराव यांची खांदा भेट घेतली. घाटावर नीराजी, कवींद्र, परमानंद व कविकुलेश यांच्यासह सिद्धच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ नीराजीवर चढले. नावाड्यांनी वल्ही पेलली. अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढविलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, यमुना माईला अर्पण करा. संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. यावेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरिबीची नमाज संपली होती. तो खुदा तालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दरबारी पावती देत होता. अर्हम्मा निर्हिम, खरोखरच तुझ्यासारखा दयाशील तू एकटाच आहेस. त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिरद्या लोड रचून राजांचा तपकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली पाण्याची सुरई चढवून हिरोजी सिताप कोठीबाहेर पडला होता.
मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखवली होती. सारे पक्षी उडाले होते. उरली होती पिसे निर्दय कैदेच्या आठवणीची. आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी राजपूत तिला साकडे घालीत होता. मेहमान सलामत रहे. तो होता रामसिंग. एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत निश्वास टाकीत होती. विठ्ठलदासाची हवेली. यमुनेवर लाटा उमटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं? क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनी ही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली. राजांच्या पायांवर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बालसन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजीपंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिल्लगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात मी कसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे, पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्यांच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्मानेच संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे तुम्ही, वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. त्रिमलांच्या घराची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्याजवळ आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसन्यासी सुख झाला. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवा गायब हो गया ही खबर हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरव्वत निकलो यहाँ से म्हणत फौलाद खाँची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. वजीर आजम सेवा ने कितने रुपये नजर निसार पेश किए थे? औरंगजेबाने जाफर खानाला विचित्र कडवट सवाल केला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मुहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खानाने जामदार खान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए खर्चा कितना दिया था? औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे चढले. 1,00,000 रुपये आलीजा. जाफर खानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला, नमक हराम, दगलबाज. हिशोबातील तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत लाख रुपये किमतीचे हिरे, रत्ने, माणके दडवून राजे संभाजीराजांच्या सह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेश राजांच्या माणसांनी चढवले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसाच्या रुखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटविली. तिच्या फेराने राजे संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले. सर्जेराव किती पल्ला मागं पडला. राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेश घालून बसलेल्या सर्जेराव जेधांना विचारले, जी असल की धाकोसाचा? सर्जेरावांनी उत्तर दिले, एवढाच.
राजांनी एक काटूक उचलून धुनीत घातले आणि संभाजीराजांच्याकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यावर डोळे जोडून विचारात हरवले होते. ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता. मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारे जण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थक्कत होते. तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन पुन्हा वाटतोड सुरू होत होती. थकलात? राजांनी प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री तोडली. जी नाही. कसल्या तरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाकीपणे थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला संन्यासी हात ठेवला. जरा येता. घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारत केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघेही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कोणालाच अंदाज येईना. आमचं एक ऐकता? राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. जी. काही क्षण खोळंबले. मनी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते. आज ते करणे पडले. पल्ला लांबचा आहे. राजे थांबले. आपसुकच. जी. तुम्ही थांबता? राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळत्या पोतांसारखे एकमेकास भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली. एकाच हात पकडीतून. जी. आज्ञा. कुठून तरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाड्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पाणथरून आले. चंदावलीचा फुलला स्वार ऐन धुमाळीत हत्यामार करीत हरोलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दूर हटवीत वर आला. खरंच आमचे काळीचच यांच्या रूपानं कुणीतरी सोनरसात डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हातांनी पेश केले आहे. राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते. सावळे हात, एकला जीव. क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. चला. संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेराखालून तांड्याकडे चालले. कृष्णाजी पंत. बडे ध्यान से सुनो. तांड्यात येताच राजे कृष्णाजी पंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले. हाँ स्वामीन, अब आगे कुछ करते हैं. हमारे फर्जंद केशव पंत और कवि जी के साथ पीछे लौटेंगे. मथुरा, ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है. मुल्क में जाकर हम हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत देकर. तब तक कुंवर तुम्हारे भाई के पास रहेंगे. अभी से ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं. राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मणभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. बोलो. राजांचे सलगी देणे सुरू झाले. हम गरीब ब्राह्मण, ये राजपुत्र, कुछ न होनवार बना तो हम कैसे मुंह दिखाएंगे आपको स्वामी. कृष्णाजी मन से बोले. कृष्णाजी पंत. न होनहार अब भी हो सकता है. हम इसका नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे. राजांनी कृष्णाजी पंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले. त्यांनी केशवपंतांना तयार केले. तुम्ही केशवपंतांबरोबर परतीची चाल धरा. ते सांगतील तसे वागा. कोणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका. राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठातून निसटणारे बोल न बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले. केशवपंत. तुम्हारे घर में कौन कौन है. राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले. माँ है, भाई बहनें हैं. त्रिमल उत्तरले. तो आज से ये तुम्हारे भांजे, ध्यान रखना. राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेल कांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास याचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते. आणि तो क्षण आला निरोपाचा. शिबडातील लोटक्यात दही होताना
चहू अंगांनी विरजण साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले. आता धीर पुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले. शब्दांनी नकळतच चिलखते चढवली. भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले. राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हातांनी थोपटले. भवानीच्या 2 डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते. 2 वाटणारे, पण जे काही भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे, एकजोड झालेले. राजांनी झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्याचे स्फटिक शिवलिंग हिरोजी बरोबर मागे राहिले होते, म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, आता सूर्याची आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला. कमी बोला, हिच्यावर भरोसा ठेवा. ओंजळीत शिवाची बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनपिंड घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीव दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावेत तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून ओघळत छातीवर कोसळले. ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलकती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भोईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायांवर टेकविले. त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काठा उठवणारी एक सरसरती रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यात भोसलाई मोती आणून सोडले. संन्याशाने आपल्या केसलांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले अश्रूंच्या रूपाने. शंभूबाळ उठा. लगबगीने राजांनी त्यांना वर उठवून घेतले. महाराज साहेब, आमचा मासाहेबांना, थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला, पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. आणि हे सलामत परत आले नाहीत तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सणकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलकते घेतले. भिडली. परिस्थितीच्या वारे झोताने ती मावळी जरीपटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केशवपंतांच्या हाती काही हिरे माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, अक्षवंत व्हा. आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा. हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी. राजांच्या धीर बोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी. कधी नव्हता तो भोसला कुळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजे तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर, राजे राजगडावर थकदिल जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसूबाई. सांजावाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले, छातीवर आडवे यज्ञोपवीत चढवलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते. केशवपंतांनी त्यांना उत्तरी आन्हिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केशवपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या सुसंस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाशसुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस गुंफणीत माळावे तशी ही बोली होती. मधुरातली मधुर, ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी. आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे, पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते. एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकारा चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला. ही भाषा देशी आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात तशीच आहे.
मंदिरातून परतताना कंस का किल्ला हे बेसाव ठिकाण आले. विसाजी पंत म्हणाले, देखना है किल्ला? जरूर म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ही मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या. थोरल्या मासाहेब या यमुनाकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील? एक वळण शंभूराजांच्या मनात सरकन फेर टाकून गेले. ते यमुनेकडे डोळेजोड बघतच राहिले. त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल. राजे प्रयागाच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाट पायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते. हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, बुवाजी, ये गरुड़ के पंख हैं, मैना के पहाड़ी के, हर काम में यश देने वाले, ले जाओ 5. राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमानबाग चढवून गेले. हर काम में यश देने वाले, गरुड़ के पंख. पारध्याच्या हातातील पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. आता एकाच कामी यश पाहिजे, शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या. राजांनी गरुडाची 5 पिसे आपल्या सडक बोटात घेतली. सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांचा गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे. आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे. काळाने दिवसरात्रीचे काळे पांढरे गरुड पाख आपल्या टोपात खुपसले. 1.5 महिन्यांचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्याशी वेशात उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गडपायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली. आईसाहेब, राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत. संन्याशी वेशात पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे. भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्याच्या खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले. मिरमिटताना क्षीण आवाज उठला, जगदंब जगदंब. भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले. ती दिसत नव्हती. जिजाऊ काळीजभर चरकल्या. आई, मनाच्या पियात आम्ही तुला नको ते बोललो, कोप करू नकोस, आम्ही लेकरू. जिजाऊंनी दाटल्या नेत्रकडा टिपल्या. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला सोशिक माथा टेकविला. मोरोपंत आज्ञेसाठी खोळंबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले, आम्ही निघावं आईसाहेब. त्यांना हात इशारतीने जवळ बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक शब्द म्हणाल्या. पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगती. संन्याशाच्या वेशात आऊसमोर येऊ नये म्हणतात. या. जिजाऊंनी धाराऊकडे बघितलं. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती. पायथ्याशी कोण कोण आले आहे याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावांची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गडपायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या बैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यांनिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले. खांदा भेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोना पाझरावा तसे पंतांचे डोळे पाझरू लागले. राजांनी तातडीने चलावे. मासाहेब, मोरोपंतांचे शब्द घशातच घुटमळले. निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. पंतांनी जिजाऊंचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्मपट्टे वर चढले. हे ध्यानी नव्हते राहिले. राजांनी भस्मपट्ट्यांना मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले. तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छातीला त्यांनी ती उतरण्यासाठी हात घातला.
लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाती चढली. आम्ही ही छाती उतरतो आहोत, पण शंभूबाळांच्या अंगी ती आजही असेल. हे असे विचार, असे क्षण पाठलागावर पडले की वाटते अंगची छाती कधी उतरूच नये. पुत्र संन्यासी वेशात, पिता राजपेहरावात, हा कसला खेळ? काय आहे आईच्या मनी? जगदंब जगदंब. राजांनी छाती उतरली. अंगी चढवावा म्हणून त्यांनी घोंगडीवर मांडलेल्या एका तपकातील जामा उचलला आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाभळीचे बनच फुलले. डोळे ताणून ते हातातील अखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले. तो शंभूराजांचा होता. त्याच्या एका दर्शनाने राजांचे राजेपण, संन्यासीपण घुसळून दूर फेकून दिले. नको ते विचार राजांच्या आबा म्हणवणाऱ्या मनात चौखूर घुसला. शंभूबाळ सलामत आले नाही तर? पेहराव करून कपाळी शिवपट्टे भरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी मंत्रीगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ माणूस गर्दीने पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यांवर टेकू लागल्या. इमानी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. बाराबंद्यांचे बंद तणाव देऊ लागले. माणसे हरवलेला राजा डोळ्यांच्या म्यानात तलवारीगत आबादानीने साठवून घेऊ लागली. त्या कल्लोळात एकट्या मोरोपंतांखेरीज बैरागी सोडले तर शंभूराजांचे भान कुणालाच आले नाही. पेहरावाचे एक तबक तसेच परत आलेले पाहून मोरोपंत मनीत सरकले होते. आपल्या माणसांना राजदर्शन देऊन राजे पालखीत चढले. त्यांनी पालखीचा राजगोंडा हाती धरला आणि एका पेचाने त्यांच्या मानाचा राजगोंडा करून मुठीत घट्ट धरला. आता मासाहेब विचारतील, आमचे शंभूबाळ कुठे आहेत? आमची वाट पाहून शिणल्या थकल्या त्यांच्या कानी काय घालावे? राजांच्या मनाला पालखीच्या चालीबरोबर हिसके हिंदोळे बसू लागले. मन सुन्न झाले. फारा दिवसांनी पाली दरवाजावरची नौबत दुडदुडली. राजे बाले किल्ल्यावर आले. त्यांची मुद्रा निर्धारी दिसत होती. डोळे मासाहेबांना शोधण्यासाठी हरणाचे पायखूर लावून दौडत होते. सरजोत्यावर जिजाऊ उभ्या होत्या. पाठीशी उडू बघणारी डोळ्यांची मावळ पाखरे गोंदल्या मनाने मुश्किलीने थोपती करून धाराऊ उभी होती. खाशांच्या संगतीत राजे सदर चौकात प्रवेशले. समोर जिजाऊ उभ्या होत्या. आसवांची अगणित सफेद फुले जगदंबेच्या चरणावर गाळून आता देहच तिथे टाकावा काय या विचाराने थरारलेल्या प्राजक्ताच्या कुलवंत झाडासारख्या, परिस्थितीच्या घोडेटापांनी निर्दयपणे तुडवून टाकलेल्या, मंदिराकडे जाणाऱ्या समर्पित पायवाटेसारख्या, भवानीने उधळलेल्या भंडारा मिठीत सामावून घ्यायला आसावलेल्या परडीसारख्या. क्षणभर राजांचे पाय फरसबंदीला जागीच चिकटल्यागत झाले. दुसऱ्याच क्षणी भरतीच्या समुद्राचा उसळता भावकल्लोळ उरी घेऊन राजे झपाझप चालले. टोपाची मोतीलग हिंदकळली. तिचे डुलते फुलोरे तेवढे जिजाऊंना कसेबसे दिसले. मग डोळ्यांवर आसवांची सफेद तावदाने सरसरून दाटत उतरली. त्या तावदानांतून एक धुसर सोनस्वप्न समोर येत होते. एक थरथरता तेजाळ पोत जवळ येत होता. बाकीचे काहीच दिसत नव्हते, दिसावेसे वाटत नव्हते. राजांनी पायांवर ठेवलेल्या कपाळाच्या स्पर्शाने जिजाऊ उभ्या देही थरथरारून उठल्या. त्या थरथरीने त्यांच्या डोळे उतरलेली आसवांची तावदाने खळकन निखळली. जिजाऊ साहेबांचा तुळजाई सोशिकात्मा नेत्रांच्या महाद्वारांशी पाजरू लागला. झुकते होऊन त्यांनी थरथरत्या हातांनी राजांना उठते केले आणि पहाट वाऱ्यात झमकीत सुगंधाचा गुंतवा व्हावा तसे यमुनेच्या पाणपाठीला सूर्यस बिलगावा तसे राजे जिजाऊंच्या मिठीत विसावले. पुत्रपण भरून पावले, मोहरले. मातृपण मुके झाले. कृतार्थ झाली. चौकात दाटलेल्या हर आसामीला ते बघताना वाटले आपणच आऊसाहेब आहोत. राजे आपल्याच हातमिठीत आहेत. फक्त एकच कुणबाऊ मनाने शंकेला सुपात घालून थडाथड पाखडायला सुरुवात केली. उडणारे भूस डोळ्यात चरचरत शिरू लागले. धाराऊच्या लेकरू कुठं आहे म्हणत तिचे भिरभिरते डोळे राजांच्या बरोबर आलेल्या बैरागी तांड्याच्या काखेतील झोळ्यात झटकू लागले. तटबंदीचे थोराड बुरुज उचलून ते कोणीतरी क्षणाक्षणाला आपल्या उरावर रचत आहे असे धाराऊला वाटले. मिठीतल्या राजांच्या रुखाने फक्त एक शब्द जिजाऊंच्या दाटल्या कंठात चकवा देऊन निसटला. जन्माष्टमीच्या दिवशी दुधाच्या धारेत न्हावून निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या बैठ्या लंगड मूर्तीसारखा मायेने चिंब थपथपलेला शिवबा. त्या सुटल्या शब्दाचे मायाळ थपथबीत पण जिजाऊंनाच जाणवले. त्याने तर त्यांचे कान क्षणात सुन्न झाले, मन भिन्न झाले. त्या सुन्न भिन्नतेत सारे भाव गुदमरून उठले आणि क्षणातच आभाळीच्या निळाईत इथून तिथवर विजेची नागिन
सळसळत जावी तशी जिजाऊंच्या भरल्या मनी शंकेची कात्री नागीन वळवळत गेली. आमचे शंभूबाळ कधी कधी आठी हातांनी पूजेच्या भरल्या साजाचे तबक परते सारणाऱ्या निग्रही भवानीगत जिजाऊंनी झटकन राजांना विलप केले. त्यांचे खांदे हात तळव्यात घट्ट धरून ठेवीत थरथरत विचारले, राजे, आमचे शंभूबाळ कुठं आहेत? त्या बोलातील मायेचा ओलावा धरून आलेले जरब ऐकताना राजे सुन्न झाले. निशाण काठीवरून सरसरत खाली उतरणाऱ्या जरीपटक्यासारखे राजांनी डोळे जिजाऊंच्या पायांवर टाकले. राजांचे निसूरपण असह्य झालेल्या जिजाऊंनी आपल्या हाततळव्यातील त्यांचे खांदे गदगद घुसळून टाकीत थरकाप फेरवाच केला. बोला राजे, बोला. त्या लटलट्या शब्दातच नको ती शंका उतरली होती. आपल्या नाकाचा गड्डा हात चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी डुईचा टोप डावा उजवा झाकीत मोतीला घोल पटून टाकीत राजे घोगरल्या आवाजात म्हणाले, मासाहेब, मासाहेब, आपल्या शंभू बाळांचा काळ झाला. ते गेले. ते नको ते बोल उच्चारताना राजांच्या पोटात लक्कन खड्डा पडला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना दिसला एक सावळा हात. जगदंबेच्या पोतावर दाटलेली काजळी माखून घेत तो हात पुढे येत आहे आमच्या रोखाने. हा विचार मनी येताच राजे काळीजभर गलबलले. कानांवर थरथरते हात ठेवणाऱ्या जिजाऊंच्या तोंडून रणशिंगाच्या काळीज मार ललकारीसारखा एकच चित्कार उठला, शंभूबाळ! उभी सदर गरगरली. बैठकीचा पायचौथरा काढून घेताच जगदंबेची आवेशी मूर्ती सुद्धा खाली ढासळू लागावी तशा जिजाऊ ढासळू लागल्या. देवार माझ्या म्हणत पायचं ठार गेलेली धाराऊ तर धाडकन खालीच पडली. तिचे अंग गदगद हलू लागले. झटकन राजांनी पुढे होत जिजाऊंना सावरले. चौकातल्या पगड्या थरथरून डुलल्या. खाली माना टाकलेल्यांचे इमानी डोळे बाराबंद्या भिजवू लागले. क्षणात सदरेचा नूर पलटी घेत गदगदला. देठ नसलेले फूल हाती असावे तसे झाले. राजे आले म्हणून हसावे की धाकटे राजे गेले म्हणून रडावे ते कोणाला सुधरेना. आमचं ऐकता मासाहेब? राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुन्हा पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते. पंत, धारावलाही पाठवून द्या. राजांनी देवमहालाची इशारत देत मोरोपंतांना सदर सोडताना आज्ञा केली. देवमहालात आणून राजांनी जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडात पदराचा बोळा कोंबून फुटू बघणारा काजळाचा इस्कोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजांनी दाराला आडबंद टाकला. पुजल्या भवानीच्या पायांवरचे एक बिल्वदळ उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्या जवळ आले. मासाहेब, राजांनी जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साथ घातली. आमची शपथ आहे, मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे. भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर केली. हातीचे बिल्वदळ मासाहेबांच्या हातात देत तो श्रींच्या राज्याचा संकल्प पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला, मासाहेब, काळजी टाकू नका. शंभूबाळ मथुरेत सुखरूप आहेत. औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यातून ते सुखरूप सुटावेत म्हणून आम्ही ही चाल टाकली आहे. आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून असे केले तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत. राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बघत पडल्या आवाजात म्हणाले, यासाठी कधी नव्हे ती आम्ही तुम्हास ताबदरा दिली. पण हे समजून घेतले पाहिजे. थोरमनी आम्हास क्षमा केली पाहिजे. वेगवेगळ्या भावनांचा कानाउरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मांडोलावीत त्या कसे बसे म्हणाल्या, शिवबा, तोड काढता पण ती आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभूबाळांना आमच्या समोर जलद हजर करा. डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले, कसं म्हणायचं हो, पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मथुरेत ती केव्हाच जाऊन पोहोचली होती. घोड्यावरचे जीन काढून ठेवावे तसे राजांनी मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे दिवस घातले. सारा गडदेव सुटकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमिका 12 मावळात पसरली. वाडी मजऱ्यातील खोपटांची पाखी हळहळली. राजांनी राजगडाहून धाडलेल्या थैली स्वरूप शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डुईची पगडी काढून ती पिलाजी शिर्क्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. टाकोटाक निघून येणे, खाजगीने बोलणे आहे, एवढाच मजकूर राजांनी पिलाजींना लिहिला होता.